मला दावणीला बांधला तर नाव बदलतो चंदे आमचं. लय लगीन लगीन करायलेत नव. लग्नाचा मांडव दारात पडायच्या आत काडी लावतो का नाही बघतो आता. हॅलो राणाजी, कुठे आहात तुम्ही? मी घरी आहे. काय झालं? ते आज तुम्ही माझ्या आईला भेटणार होतात ना, काय झालं? भेटलात का? मी नव ते म्हणजे ते भेटलो मग अशी रस्त्यात मी. अहो फुल तयारीनं गेलतो, पण ते काय बोलताच आलं नाही, काहीच काम झालं नाही. प्लीज राणाजी, तुम्ही काहीतरी कराच. आता सगळं तुमच्या हातात आहे. मी माझ्या आईला एवढं चिडलेलं कधीच नाही बघितलं. ती खूप दुखावली गेली. तिच्यात इतका कडवटपणा आलाय ना की मला असं वाटतंय मी खरंच चुकतेय का काय. माझं कशातच लक्ष नाही लागत आहे. राणाजी, मी खरंच चुकतेय का? हे प्रेम करणं इतकं चुकीचं असतं का? इतकं वाईट आहे का हे? अंजलीबाई, म्हणजे ते कसं आहे बघा, एकतरी हे प्रेम बिम कसं असते आपल्याला माहित नाही होय. हा पण त्यामुळे तुमच्या आईचं असं काय होईल असं वाटत नाही मला. म्हणजे मगाशी त्या रागवल्या होत्या ते बघितलं मी, आणि दुखावल्या बी आहेत जरा. आता त्या का दुखावल्या गेल्या हे नक्की शोधून काढलं पाहिजे बघा. त्यांच्या मनातलं तणकट काढायला पाहिजे. पण कसं? मी खूप प्रयत्न केला पण आई प्रतिसादच देत नाहीये मला. अहो देतील, शब्द आहे आपला. आणि तुम्ही ते काळजी करणं सोडून द्या. होय, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? मग मी काकींना भेटून हा प्रश्न सोडवतो म्हणजे सोडवतोच. आता तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या, मी बघतो काय करायचं ते. हा ठीक आहे. आता तुम्ही फोन ठेवा आणि लागा शिकवायला. ठेवते. बाईंचं मन राखण्यासाठी आणि लग्नाचं प्रेम टिकवण्यासाठी तुला आता काकींना भेटावंच लागेल आणि त्यांची समजूत घालावीच लागेल. तुला जर अंजलीबाईंच्या तोंडावर हसू बघायचं असेल तर लाग का मला मर्दा. हे काम पार पाडायलाच लागते. तुला आता जिंकायलाच लागते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले
त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.